हॅलो मित्रांनो, मी आज बनवणार आहे बेसनचे लाडू आणि ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आणि चॉकलेट पण बनवणार आहे। तर ते मी तुम्हाला बेसनचे लाडू बनवणार आहे, त्याची रेसिपी दाखवणार आहे, ते तुम्ही बघा। आणि हे घेतलेला आहे मी 2 मोठ्या वाट्या बेसन पीठ घेतलेला आहे। सगळा पसारा आहे पण ठीक आहे, स्वयंपाक करताना पसारा असतो। तर हे मी 2 वाट्या मस्तपैकी गावाकडची डाळ आहे आमच्या घरची, तर ही 2 वाट्या डाळ घेतलेली आहे। बस होते, आमच्या दोघांतिघांनासाठी खूप आहे आणि बाकी कोण खात नाही आमच्या घरामध्ये। तर ह्या 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे आणि पुढची प्रोसेस दाखव। मी याचं बॅटर रेडी केलेलं आहे लाडूचं। तर हे आपलं बेसनाच्या लाडूचं बॅटर तयार आहे। असं बॅटर करायचं आहे आणि मस्त मोतीचूर लाडू आपले तयार होतील। ही वरती कढई ठेवलेली आहे। आता रेडी झाले की मी तुम्हाला दाखवते। बॅटर अशा पद्धतीने पूर्ण असं झालं पाहिजे, म्हणजे कसं लाडू एकदम भारी होतील आपले। हे बघा, हे बघा, असं बॅटर पाहिजे। हे बॅटर जर बनवलं की लाडू कोणी पण खूप सोपी माझे यूट्यूबचे भाऊ पण बनवू शकतात अशी लाडू। आणि ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, आणखीन तेल टाकायचं आहे, पण मी तुम्हाला दाखवते तेवढं भरून तेल टाकायचं आहे। 1 2 3 गो। हा बघा, हे सारण रेडी आहे आपलं आणि हे इथे पाक रेडी आहे आणि इथे आपण पिठी साखर पण काढून घेतलेली आहे। तर आपण आता रेडी करूया। तर मी तुम्हाला सांगते तसं तुम्ही बघत राहा। पाक ओतून घेतलेला आहे आपण याच्यामध्ये, पूर्ण पाक ओतून, कारण मी त्याचं माप घेऊनच बनवलेलं आहे। तर पूर्ण पाक आता हे बघा, आता हे सारण ना पाक पिऊन घेणार आणि जे मस्त असे खूप मऊसूद लाडू होणार। छोटं बाळ सुद्धा खाणार, असं गुट्टू गुट्टू एवढे छान लाडू होतात त्याचे। आणि विलायची पावडर नक्की टाकायची आहे आणि थोडी काजू पावडर असेल तर नक्कीच, काजू आणि बदामची पावडर असायलाच पाहिजे। आणि ज्यामध्ये टाकली ना काय भारी लागतात ना दादा। हे माझे यूट्यूबचे फॅमिलीचे भाऊ सुद्धा घरी बनवू शकतात, एवढं छान होतं। साखरेची पावडर आहे। हे बघा, आता मी लाडू करायला घेते। ते मी तुम्हाला दाखवलेलं, खूप गोड पण नको आणि खूप नॉर्मल हे पण नको, मीडियम पाहिजे, म्हणजे लाडू खूप छान लागतात। आमच्या घरी खूप गोड चालत नाही। हे बघा, आता मी याचा लाडू तुम्हाला ओढून दाखवते। एक नंबर लाडू होतात। हलक्या हाताने मस्तपैकी असे लाडू बनवून घ्यायचे आणि मुलांना द्यायची खायला। तर तुम्ही पण या माझ्याकडे फराळ करायला। हे बघा, हे लाडू तयार करा। असे लाडू बनवून घ्यायचे सगळी। हे बघा फ्रेंड, आपले लाडू असे कसे तयार झालेले आहेत मस्तपैकी। या तुम्ही पण खायला। हे बघा, हे आपले बेसनाचे मोतीचूर लाडू तयार आहेत आणि कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा। बघितले लाडू कसे बनवले। आता सर्वांना बाय आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि लाडू कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा। तुम्ही पण टेस्ट करा। बाय।